खरं तर मतदान हा लोकशाहीतला अत्यंत मूलभूत अधिकार आहे. पण कुठंतरी महापालिका ह्या मूलभूत अधिकारावरच गदा आणते का असा प्रश्न संपूर्ण नाशिककरांना निर्माण झाला आहे. नक्की या नाशिक महापालिकेतला हा जादूगार कोण आहे की प्रत्येक वॉर्डामध्ये 600-600 7-7 हजार मतदान ह्या वॉर्डातलं त्या वॉर्डात जातं आहे. खरं तर घरपट्टी विभाग इथं काम करत होता, संपूर्ण महापालिकेचं प्रशासन काम करत होतं. गेली 25 वर्ष मी नाशिक महापालिकेत इथे प्रशासनात काम बघतोय, पण अशा पद्धतीचा गोंधळ मी कधी बघितलेला नाही. खरं तर याद्यांमध्ये अनेक नावं अशी आहेत जिथे ॲड्रेसच नाही आहे. प्रत्येक यादीत किमान 2-3 हजार नावं ही बाहेरून आली कुठून हा खरा प्रश्न आहे. कुठंतरी फक्त लोकसंख्या ही ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. दुबार मतदार ज्यांच्याबद्दल पहिल्यांदा शिवसेनेने एवढ्या मोठ्या प्रमाणात आवाज उठवला, सर्व दुबारांची नावं प्रत्येक प्रभाग निहाय त्यांना दिली पूर्ण, पण त्याच्यावर अजून काही घडलेलं नाही. त्यामुळे नक्की निवडणूक आयोगाचा कुठल्या पद्धतीनं काम करतो हा खरा प्रश्न आहे. माननीय निवडणूक अधिकाऱ्यांना आज आम्ही भेटलो, त्यांना हे सगळं आम्ही निदर्शनास आणून दिलं आणि त्यांना आम्ही सांगितलं की जर याला ताबडतोब एक तर मुदतवाढ मिळाली पाहिजे, कारण हे सगळे जे ऑब्जेक्शन आहे म्हणजे चोर उलटा कोतवाल को दाटे अशा पद्धतीची पद्धत आहे की यांनी गोंधळ करायचा आणि माणसांनी जे मतदार आहे त्यांनी जाऊन स्वतःचा एव्हिडन्स द्यायचा. बरं, असं कुठलंही त्याला काय म्हणतो की सर्चिंग इंजिन महापालिकेने अजून दिलेलं नाही. म्हणजे फक्त यादीत नाव नाही, पण मग कुठे तो शहरात हे तर सापडलं पाहिजे. मला असं वाटतं हा सर्व गोंधळात गोंधळ आहे. त्यामुळे आम्ही सांगितलं की याच्यावर ताबडतोब निर्णय व्हायला पाहिजे, अन्यथा शिवसेना काय करेल आपल्या सर्वांना माहिती आहे. आम्ही त्यांना वेळ मागितला आहे, आम्ही त्यांना सांगितलं आहे की आत्ताच आपण एकतर याद्या एकतर डिक्लेअर करण्यामध्ये एक्सटेन्शन केलं, म्हणजे पूर्वी जो वेळ होता तोही कमी झाला. आणि या कमी वेळात इतक्या मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यकर्ते कुठल्या पद्धतीनं काम करणार. बरं, ऑब्जेक्शन जर पश्चिमचं असेल, सातपूरचं असेल तर सातपूरला जा. हा काय प्रकार आहे? मतदारांना तुम्ही नक्की मतदान करू देणार आहे की नाही, का विशिष्ट काही लोकांसाठी हा सगळा प्रकार चालला आहे अशी शंका आमच्या मनात येते. नाही, आम्हाला माननीय निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं की आपण हे ऑब्जेक्शन्स लमसम पद्धतीने घेऊ शकतात, की जे व्यक्तिगत घ्यायचं होतं तुम्ही लिस्ट द्या, अनुक्रमांक द्या. ह्या सगळ्या नावांबद्दल आम्हाला ऑब्जेक्शन आहे, त्याचं आम्ही पूर्णपणे आमची सर्व यंत्रणा लावून त्याचं चेकिंग करू. आणि सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की जी नॉन ॲड्रेसवाली लोकं आहेत, ज्यांना ॲड्रेसच नाही, ज्यांना काही नाव नाही, काय नाही, अशी माणसं आली कुठून हा खरा प्रश्न आहे. त्याची सुद्धा लिस्ट आम्ही त्यांना देणार आहोत. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं याची सर्वांचं पडताळणी आम्ही करू, पण ही जर झाली नाही तर मग मात्र या याद्यांची आम्हाला होळी करावी लागेल. किती साधारण नावं आहेत तुमच्या निदर्शनात? निदर्शनात अशी किमान 80-85 हजार नावं आहेत त्या शहरामध्ये, जी इकडून तिकडे गेलेली. लक्षात घ्या, दुबार नावांची संख्या सुद्धा किती निलेश? 2,98,000 आहे, जे ह्या 15 विधानसभेतून इथं आलेल्या आहेत. हे बघा, हा पंचवटीतला ही लिस्ट आहे प्रभाग 3च्या. किती येते नावं? 8,000 गेलेली आणि 17,000 गेलेली. 17,000 नावं बाहेर गेली आहेत आणि 8,000 नावं बाहेरून आत आलेली आहेत. म्हणजे नक्की वार्ड रचना केली की तुम्ही तुमच्या पद्धतीने सगळी करता आहात का कोणाला विशिष्ट लोकांना निवडून देण्यासाठी हे सगळं चाललंय? परंतु लक्षात ठेवा, जनता सब जानती आहे, अशा पद्धतीचं काहीच दादागिरी चालणार नाही. माननीय आयोगाकडे जर आयोगाने आमचं ऐकलं नाही तर आम्हाला न्यायालयात सुद्धा जावं लागलं तर आम्ही जाऊ. आता आपण म्हटलं की काही विशिष्ट लोकांना निवडून देण्यासाठी आपण करतात, तर नेमकं आपला रोष कोणावर? रोष कोणावर काय आपल्याला माहिती आहे. रोष कोणावर आहे काय आम्हाला सांगण्याची गरज नाही. मी सांगितलं पब्लिक सब जानती आहे. आणि पब्लिकला जर तुम्ही मतदानापासून रोखलं तर पब्लिक तुम्हाला कशापासून रोखेल हे सांगण्याची आवश्यकता नाही. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.